नमस्कार. छाज रेसिपीजमध्ये आज आपण गव्हाच्या पिठापासून खूपच चटपटीत असा नाश्ता बनवतोय. सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी इथे मी गॅसवरती पाणी गरम करत ठेवले. यामध्ये 1 वाटी मटार घालायचं आहे. मटार आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. यामध्ये मी पाव चमचा मीठ घातलं आणि अगदी चिमूटभर साखर घातले. साखरेमुळे मटारचा हिरवा रंग तसाच राहायला मदत होईल. मटार आता मी शिजवून घेतला आहे. गॅस बंद करायचा आहे आणि आता चाळणीमध्ये काढून मी असाच ठेवला आहे, म्हणजे त्यातलं जे पाणी आहे ते निघून जाईल. मटार ड्राय होईपर्यंत इथे आपण पीठ मळून घेऊया. तर इथे मी 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे. 1 कप आणि हा अर्धा कप. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि पाणी घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. इथे थोडंसं सैलसर असं पीठ मळून घ्यायचं आहे. असं आता थोडं थोडं पाणी घालत याचा मी असा गोळा मळून घेतला. पहा, असा सैलसर आहे. आता यामध्ये अर्धा चमचा तेल घालायचं आहे आणि पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे. हे पीठ मळून तयार आहे. आता हे असंच आपण 10 मिनटं बाजूला ठेवूया आणि स्टफिंग तयार करून घेऊया. इथे आता गॅसवरती मी कढई गरम करत ठेवले. यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरं घातलं आहे. यानंतर अर्धा चमचा बडीशेप घातली आणि पाव चमचा यामध्ये आता हिंग घालायचं आहे. बडीशेपीची चव या रेसिपीमध्ये खूपच छान लागते, त्यामुळे नक्की घाला इथे. यानंतर यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आणि किसलेलं आलं घातलं आहे. आलं आणि हिरवी मिरची परतून घ्यायची आहे. मिरचीचा हिरवापणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये मटार घालायचं आहे. मटारसुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनटं मस्त असा तेलावरती परतून घ्यायचा आहे. सध्या मटारचा सीझन आहे. मार्केटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये अगदी फ्रेश मटार येतो आहे, त्यामुळे ही रेसिपी नक्की करून पहा. मटार परतल्यानंतर यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलं. यानंतर अर्धा चमचा धने-जिरे पूड घातली. पाव चमचा आमचूर पावडर घातली. यामध्ये आपण हिरवी मिरची घातली आहे, त्यामुळे इथे मी लाल तिखट घातलं नाही. तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर इथे थोडंसं लाल तिखट घातलं तरी चालेल. हे सगळं असं परतून घेतलं. मसाले मिक्स करून घेतले. गॅस बंद करायचा आहे आणि यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. हे थोडंसं कोमट झालं की आपल्याला असं जो पावभाजी मॅशर असतो त्याने असं मॅश करून घ्यायचं आहे. तर हे असं मी कुस्करून घेतलं. हे सारण तयार आहे. आता आपण पराठे बनवूया. तर हे जे पीठ आपण तयार करून ठेवलं होतं ते पुन्हा एकदा मळून घेऊ. आता यातला एक गोळा घ्यायचा आहे आणि हा सुक्या पिठामध्ये घोळवून आपण लाटून घेऊ. हा असा थोडासा लाटून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला स्टफिंग भरायचं आहे. याची अशी पोळी लाटून घेतली. आता सेंटरला सारण असं भरून घ्यायचं आहे. आज आपण चौकोनी शेपचा पराठा बनवतो आहे, म्हणून असं चौकोनी पसरवून घ्यायचं आहे. तुम्हाला जर स्टफ करून पराठा बनवता येत नसेल, फाटत असेल पराठा, तर अशा पद्धतीने करून पहा. अगदी सहज पराठा बनवता येईल आणि अजिबात फाटणारसुद्धा नाही. तर असं मी फोल्ड करून घेतलं
आणि ह्या दुसऱ्या बाजूसुद्धा फोल्ड करून घ्यायचं आहे. असं स्क्वेअर शेप याला द्यायचा आहे. दिसायलासुद्धा हा स्क्वेअर पराठा खूप मस्त दिसतो आणि मुलांनासुद्धा असा वेगळा शेप असला की आवडतं. यावरती आता पीठ घातलं आणि पुन्हा आता याला लाटून घेऊया. आता याला स्क्वेअर शेपमध्येच लाटून घ्यायचं आहे. अगदी परफेक्ट असा स्क्वेअर शेपचा पराठा आपला तयार झाला आहे. हा पराठा आता आपण भाजून घेऊ. इथे आता गॅसवरती मी तवा गरम करत ठेवला आहे. गरम तव्यावरती पराठा घालायचा. तवा अगदी व्यवस्थित गरम करून घ्यायचा. सुरुवातीला तेल तूप बटर काही लावायचं नाही आहे. सुरुवातीला असाच पराठा भाजून घ्यायचा आहे. सुरुवातीला जर तेल लावलं तर पराठा वरून लगेच डार्क होतो आणि आतपर्यंत भाजला जात नाही. म्हणून आधी वरून आपण त्याला भाजून घेऊ आणि नंतर मग तेल किंवा तूप घालू. तर इथे दोन्ही बाजूंनी मी असं प्रेस करून पराठा भाजून घेतला आहे. आता यावरती तेल घालायचं आहे. चवीला हे पराठे खूपच छान लागतात. यातलं जे आपण स्टफिंग बनवलं आहे अगदी चटपटीत असं स्टफिंग आहे. तर प्रेस करून असा खरपूस पराठा भाजून घेतला. आता यावरती मी तेल लावते. असा दाबून दाबून पराठा भाजला की मस्त त्याचं वरची जी लेयर आहे ती छान अशी क्रिस्पी होते. इथे हा पराठा भाजून तयार झाला आहे. काढून घेऊया पराठा. तर पाहू शकता दिसायला किती मस्त दिसतोय आणि तितकाच चवीला सुद्धा छान आहे. इथे मी टोमॅटो केचप बरोबर हा पराठा सर्व केला आहे. असा सुद्धा हा पराठा खूपच मस्त लागतो. तर मुलांच्या टिफिनसाठी नाश्त्यासाठी तुम्ही झटपट हा तयार करू शकता. घरी जर गव्हाचं पीठ मळलेलं असेल तर तुम्ही खूप कमी वेळामध्ये हा पराठा तयार करू शकता. सकाळी जर बनवायचं असेल तर सारण जर तुम्ही आदल्या दिवशी बनवून ठेवलं तरीही नाश्त्यासाठी झटपट तयार होऊ शकतो. इथे मी तुम्हाला एक पराठा खोलून दाखवते. पाहू शकता सगळीकडे सारण व्यवस्थित असं पसरलं गेलं आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.